नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत केंद्र सरकारने घेतलेल्या नव्या ओबीसी आयोगाच्या निर्णयासंदर्भात. केंद्र सरकारनं आज नव्या ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्यामुळे ओबीसी मध्ये नव्या जातींचा समावेश करण्यासाठी किंवा त्यातून नावं हटवण्यासाठी संसदेची आता परवानगी लागणार आहे. पण सद्यस्थितीत ओबीसी मध्ये नवीन जातींचा समावेश किंवा नावं हटवण्यासंदर्भात सरकार पातळीवर निर्णय घेतला जात होता. या नव्या आयोगाअंतर्गतच आता ओबीसीमध्ये आणखी जातींचा समावेश करण्यासाठी स्वतंत्रपणे संशोधन केलं जाणार आहे. त्यामुळे आरक्षणासाठी वारंवार रस्त्यावर उतरणाऱ्या जाट, पटेल आणि मराठा समाजाच्या लोकांना आपल्याला आरक्षणामध्ये समाविष्ट केलं जाईल म्हणून आशा पल्लवित झाल्या. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या जागी आता नवीन आयोग स्थापन केला जाणार आहे. नॅशनल कमिशन फॉर सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच NSEBC असं या नव्या ओबीसी आयोगाचं नाव असून त्याला आता घटनात्मक दर्जाही देण्यात आलाय. त्यामुळे हा आयोग आता यापुढे स्वतंत्रपणे आपलं काम करू शकेल. तसंच ओबीसीमध्ये आणखी कोणत्या जातींचा समावेश करायचा याचा देखील या समितीला अधिकार असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं समजा मराठा समाजाची ओबीसीमध्ये समावेश करण्याची शिफारस केंद्राकडे केली तर हा नवा आयोग नक्कीच त्यावर विचार करू शकतो. म्हणूनच मराठा समाजानं केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. आज नवीन जो आयोग नेमलेला आहे त्यामुळं मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जी आता वाताच वाढलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीचाच या आयोगाचा फायदा हा मराठा समाजाला होणार आहे. त्यामुळे एक पायरी वर चढली आम्ही अशासाठी म्हणतो की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून थोडीफार वाटचाल दिसते. आता हा जो आयोग केंद्राने हे केलेला आहे, नेमलेला आहे, त्याचा फायदा जास्तीत जास्त आम्हाला सुद्धा व्हायची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पण आशा एक पल्लवित झालेल्या आहेत. राज्यातील मराठा आरक्षण समितीचे तत्कालीन अध्यक्ष नारायण राणेंनी देखील या नव्या ओबीसी आयोगाचं स्वागतच केलंय. केंद्र सरकारने पाऊल उचललं असेल तर मर्यादित दिवसामध्ये, महिन्यात नाही, मर्यादित दिवसामध्ये जाहीर करावं. या नव्या ओबीसी आयोगाच्या स्थापनेमुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी हा आयोग मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळवून देऊ शकतो का या निष्कर्षाप्रत येणं जरा धाडसाचंच ठरेल. कारण त्यासाठी मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णतः मागास असल्याचं राज्य सरकारला सिद्ध करावं लागणार आहे. तसंच जर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला तर इतर मागासवर्गीय जातींचं काय, त्यांच्यावर हा अन्याय होणार नाही का, असे एक ना एक अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण सद्यस्थितीत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचं झालं तर आरक्षणाचा वाढीव टक्का नेमका कसा आणि कुठून जुळवणार हा देखील प्रश्न अनुत्तरितच राहतो. बघूयात सध्याचं भाजप सरकार तरी मराठ्यांना खरंच आरक्षण मिळवून देतं का ते. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या मुद्द्यांवरती 3 प्रश्न महत्त्वाचे घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत आता या बेधडकमध्ये पुढचे तासभर. पहिला मुद्दा असेल की ओबीसीमध्ये नवीन जाती समाविष्ट करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवल्यानं मराठा आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय का. आणि दुसरा मुद्दा असेल मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देणं हे इतर मागास जातींवर अन्यायकारक ठरणार नाही का. आणि तिसरा मुद्दा असेल एकूण आरक्षणाचा विचार करता ओबीसींच्या आरक्षणाचा टक्का वाढेल कसा. या 3 मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आमदार रामराव वडकुते आहेत, धनगर समाजाचे नेते आहेत. त्यामुळं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला सरकार अजून काही निर्णय घेत नाही, मात्र याच्यामुळे काय आशा पल्लवित झाल्यात का ते आपण जाणून घेऊया. संजय कोकरे आपल्यासोबत आहेत. ओबीसी NT आरक्षणासंदर्भात ते नेहमीच आपली ठाम भूमिका मांडत असतात. विनोद पाटील आहेत, मराठा आरक्षण कृती समितीचे समन्वयक आहेत. आपल्यासोबत येणार आहेत गणेश हाके, भाजपचे प्रवक्ते, आणि आपल्यासोबत असणार आहेत आता भारतकुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार. आणि हा जो नवीन ओबीसी आयोग आज सरकारनं जाहीर केला आहे, स्थापला आहे, या आयोगाचे स्थापण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यापासूनचे सदस्य म्हणून खासदार असताना भारतकुमार राऊत यांनी काम केलंय. त्यामुळे सुरुवातीला भारतकुमार राऊत सर, पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की ज्या पद्धतीने या नव्या आयोगाचा मराठा आरक्षण मिळण्यासाठी खरंच काय फायदा होणार आहे का. कारण ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, कारण नव्या ओबीसी आयोग स्थापनेच्या समितीचे तुम्ही सदस्य राहिलेले आहात, याचं काम कसं चालणार आहे याबद्दल तुम्ही तिथे आपली मतं मांडलेली आहेत, याचा खरंच फायदा मराठा आरक्षणाला होईल असं वाटतं का. हे बघा, हा जो राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक मागास आयोग हा जो स्थापन करण्याची आज घोषणा झाली आहे,
याचा निश्चित फायदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला किती होईल की नाही हे आता सांगता येणार नाही, कारण हा आयोग हा स्वयंसिद्ध आहे, हा ॲटॉनॉमस आहे आणि त्याला घटनात्मक मान्यता आहे आणि त्यामुळे असा आयोग जेव्हा स्थापन केला तेव्हा सुदैवाने ह्या आयोगाची जेव्हा शिफारस झाली त्या शिफारस करण्याच्या कमिटीवर, ती जी ओबीसी कमिटी केंद्र संसदेची होती त्या समितीचा मी एक सदस्य होतो. आमच्या चेन्नईला झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेणार होता, अशा तऱ्हेची शिफारस करून एक पूर्ण प्लॅन देण्याचा आणि तशी आम्ही शिफारस दिली. त्या शिफारसीनुसार जर काही होणार असेल तर हा ॲटॉनॉमस बोर्ड आहे. नवीन जाती कुठल्या घ्यायच्या आणि कुठल्या काढायच्या याचा निर्णय या कमिटीने घ्यायचा आहे आणि हा निर्णय हा बंधनकारक असणार आहे, नॉन चॅलेंजेबल अशा तऱ्हेचा हा त्यांचा निवाडा असणार आहे. त्यामुळे या कमिटीकडे खूप मोठ्या पॉवर्स आहेत. त्याचबरोबर या ज्या जाती स्वीकारल्या जातील त्यांचा पुढे त्यांचं मॉनिटरिंग करणं, त्यांची पाहणी करणं हे सुद्धा काम या कमिटीकडे आणि दर 3 वर्षांनी यांची पुनर्पाहणी करण्याची जबाबदारी ही या कमिटीने घेतलेली आहे. ज्या आम्ही शिफारसी केल्या त्या त्यानुसार. तुम्ही जे म्हटलं की मराठा समाजाला याचा नक्की किती फायदा होईल, तर जर का महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने जर का या जातींची शिफारस केली तर मग ती शिफारस मग ही कमिटी विचारार्थ घेईल आणि विचारार्थ घेतल्यानंतर त्यांची एकंदर आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती ही सर्व जातीची लक्षात घेऊन त्याप्रमाणे ही समिती हा निर्णय घेईल. ह्याच्यामध्ये केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही, तर ह्याच्यामध्ये पटेल समाज आहे, राजस्थानातल्या काही जाती आहेत, उत्तर प्रदेशातल्या काही जाती आहेत, बंगालमधल्या जाती आहेत, अशा अनेक जातींचा विचार हा यामध्ये करावा लागेल. कारण अशा आमच्याचकडे निवेदनं जवळजवळ 400 जातींची आली होती की ज्यांची अशी इच्छा होती की आम्हाला ओबीसीमध्ये स्थान मिळावं. अशी परिस्थितीमुळे मराठ्याला नक्की किती फायदा होईल, मराठा जातीलाच होईल का आणि मराठा जाती झाला तर त्या मराठा जातीमधल्या किती लोकांना होईल हे या घडीला सांगणं शक्य नाही, कारण तशी शिफारस महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्याकडून जाणे गरजेचं आहे. अगदी खरं की शासनाकडून, राज्य सरकारकडून ही शिफारस जाणं गरजेची आहे. विनोद पाटील, तुम्ही या सगळ्या पातळ्यांवरती लढाई देताय, या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही आत्तापर्यंत हायकोर्टापर्यंत गेलात, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला आहात. प्रक्रिया अजूनही पेंडिंग आहे आणि त्याच्यावरती विचार सुरू आहे. यातून अजूनही आशा अशी वाटते तुम्हाला की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा आयोग जर राज्य सरकारने शिफारस केली, त्याच्या सगळ्या मुद्दे पाठवले तर विचार मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा होऊ शकतो? आपण सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की आज ही जी आयोगाची स्थापना झाली, ही आयोगाची स्थापना म्हणजे काय ओबीसी जातीमध्येच समाविष्ट होण्यासाठी स्थापना झालेली नाही. हा आयोग जी आमची प्रामुख्याने मागणी होती, इकॉनॉमिक आणि सोशली बॅकवर्ड जो काय आमचा समाज आहे त्याला न्याय मिळण्यासाठी, त्याचा एक प्रमुख मुद्दा ह्या आयोगामध्ये आहे. आपण जो दुसरा प्रश्न विचारला की याचा फायदा होईल का, आमचं तेच म्हणणं आहे की हा जर टाईम बाउंडिंग प्रोग्राम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जर ठरवला, तर निश्चित हा आयोग झाल्यावर आम्हाला आरक्षण मिळेल किंवा आयोग नाही झाला तरी आम्हाला ते सरकार आरक्षण देऊ शकतं. फक्त प्रोसेस कशा पद्धतीने होईल ते जर स्पष्ट जर झालं की मराठा समाजाला याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी कुठल्या पद्धतीने काम केलं जाईल हे आयोगाकडून अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही किंवा आजचा पहिलाच दिवस होता. राहिली दुसरी गोष्ट आम्ही तात्काळ येत्या 2 दिवसामध्ये आमचे वकील सगळे ड्राफ्ट करताय. आम्ही ह्या आयोगाकडे जाऊन विनंती करू हा जर गठीत झाल्यानंतर आणि केंद्र सरकारकडे विनंती करू की आम्हाला आपण याच्यात घेतलं पाहिजे. आज ह्या जर आयोगाचा जर फायदा होत असेल तर निश्चित आम्ही मराठा समाजाच्या वतीने यांचं स्वागत करू. परंतु एक आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की असे भरपूर आयोग या अगोदर महाराष्ट्राने आणि भारताने बघितलेले आहे. पटेल समाज फार वर्षापासून भांडतोय, जाट समाज फार वर्षापासून भांडतोय. मराठा समाज हा एकमेव समाज असा आहे की जो शांततेने अतिशय चुपचाप पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर उतरलो, कोणालाही त्रास न देता. आजपर्यंत एक साधी NC सुद्धा आमच्या मोर्चाची दाखल झालेली नाही. त्यामुळे पण जेव्हा या सगळ्या बाबतीत विनोद पाटील जर विचार केला की आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक, जसं मगाशी भारतकुमार राऊत म्हणाले, या 4 मुद्द्यांचा जर विचार केला तर काही जण असं म्हणत होते आर्थिक मुद्द्यावरती आरक्षणाची भाषा झाली पाहिजे, बोलणी झाली पाहिजे, त्याची मांडणी झाली पाहिजे, शैक्षणिक मुद्द्यांवरती त्याची मांडणी झाली पाहिजे. तर नेमकं कोणत्या निकषांच्या नुसार या आरक्षणाच्या बाबतीत पुढचा विचार झाला पाहिजे? सगळ्यात पहिले तर आपल्याला सांगतो की 3 टप्प्यामध्ये मराठा समाज बसतो. संख्येने आम्ही 35% जरी महाराष्ट्रात असलो तर आर्थिकरित्या आम्ही कमकुवत आहोत. ज्या काय आपण शेतीच्या आज परिस्थिती बघितल्या तर 10 एकरचे शेतकरी आज 1 एकर शेतीवर आला आहे. निसर्ग साथ देत नाही. शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या झाल्या देशामध्ये त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यापैकी 99%च्या आसपास मराठा समाज आहे.
शैक्षणिक परिस्थिती जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक कमतरता नसताना, गुणवंत असताना आमचा मराठा समाजाचा मुलगा हा शिक्षण घेऊ शकत नाही एवढ्या मोठ्या फी असल्यामुळे. आयोग जे स्थापन केले त्याचं स्वागत तर आम्ही करतोच, परंतु आपण जो प्रश्न विचारला की मराठा समाज याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो का, आर्थिकरित्या आम्ही कमकुवत आहोत, आम्ही सामाजिकरित्या आम्ही कमकुवत आहोत. आणि मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मी अशी विनंती करू इच्छितो की आपण हे आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला किंवा ओपन समाजाला KG to PG जर मोफत शिक्षण जर दिलं तर निश्चित आम्हाला फायदा होईल. निश्चित त्याचा फायदा होईल असं तुम्ही म्हणताय. संजय कोकरे, ज्या प्रकारे आता हा नवीन आयोग गठीत केलेला आहे, त्याची प्रक्रिया सुरू होईल, त्याचं कामकाज सुरू होईल, त्यानुसार आता ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीतला मुद्दा विचारात घेतला जाईल. यापूर्वीचं देशात असलेलं 27% आरक्षण, महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्याला त्या पद्धतीने आरक्षणाच्या ओबीसींची संख्या ही टक्केवारीनुसार असायला पाहिजे असा नियम असताना या सगळ्याचं अवलोकन केलं जाईल आणि पुढे कुठल्या जाती घ्यायच्या आरक्षणासाठी याचा विचार केला जाईल. तुम्हाला काय वाटतं की आता आयोगाने कसा याच्या बाबतीत विचार केला पाहिजे? सर्वप्रथम मी केंद्राने जो निर्णय घेतलाय त्याचा मी निषेध करतो आणि ओबीसी एंटी पार्टी ऑफ इंडिया तर्फे मी बीजेपी सरकारचा निषेध करतो. कारण बीजेपी सरकारची इच्छाच नाही आहे की कुठल्याही जातीला आरक्षण द्यायचं. कारण जर त्यांना आरक्षण द्यायचं झालं असतं तर केंद्र सरकारने नच्ची आपण जो रिपोर्ट आहे तो त्याची अंमलबजावणी केली असती. नच्ची आपण रिपोर्टनी 50% जी मर्यादा आहे ती मर्यादा क्रॉस करायला सांगितली आहे. पण आज ह्या केंद्र सरकारने काय केलं की घटना उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थानाचं पहिलं पाऊल ह्या बीजेपी सरकार, मोदी सरकारने सुरू केलेलं आहे. आपण जर बघितलं, जर ओबीसीची जी शक्ती वाढली आहे, जर 1952ला पहिल्या निवडणुका झाल्या त्यावेळी ह्या देशामध्ये राजकारणाचा केंद्रबिंदू कोण होता असेल तर मुस्लिम समाज होता. त्याच्यानंतर 70च्या दशकाच्या नंतर हा समाज हा केंद्रबिंदू सरकत हा दलित समाजाकडे गेला, काही काळ आदिवासी समाजाकडे गेला. परंतु 1992 साली हा केंद्रबिंदू, राजकारणाचा केंद्रबिंदू ओबीसी समाजाकडे गेला आणि ओबीसी शक्ती जागृत होऊ नये, ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे. ह्याचं जर पार्श्वभूमी जर आपण बघितली, ह्या कायद्याच्या जो कायदा केला त्याची पाठची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर काकासाहेब कालेलकर आयोग जो आयोग होता तो आयोग रद्दबदल केला आणि मग संसदेने आता जो असा कायदा केला घटनात्मक दर्जा, तसा संसदेने त्यावेळी कायदा केला होता की केंद्राला अधिकार दिले होते आणि राज्याला अधिकार दिले होते. म्हणजे कोणाला ओबीसी मध्ये समाविष्ट करायचं तो अधिकार केंद्र आणि राज्याकडे होतं. आपल्याला माहितीच आहे त्या अधिकारामध्ये तामिळनाडूने 50% दिलं, काही राज्यांनी 60% दिलं, काही राज्यांनी 40% दिलं, काही राज्यांनी 30% दिलं, हे सर्व. पण ज्यावेळी 1992 साली जेव्हा मंडल आयोग लागू झालं त्यावेळी हायकोर्टाने काय केले, हे सर्व अधिकार जे केंद्राकडे होते, जसे आता केंद्राने परत आपल्याकडे घेतले. घटनात्मक दर्जा गोंडस नावाखाली, कारण घटनात्मक दर्जा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला पण आहे. पण हे लोकांनी काय सांगितलं, पुढे जर बघितलं की संसदेने मान्यता दिली तर म्हणजे राज्यकर्त्याने मान्यता दिली तर, म्हणजे पूर्वी 1992च्या अगोदर राज्यकर्ते मान्यता देत होते, तेच राज्यकर्ते आता अधिकार म्हणजे 1992 साली कोर्टाने काय सांगितलं, एक तज्ञाची समिती नेमली पाहिजे, निवृत्ती न्यायाधीश ह्याच्यामधल्या जाणकार लोकांनी कोण समाविष्ट करायला पाहिजे. संजय भोकरे, तज्ञांचे अनेक अहवाल येऊन पडले शासनाकडे, त्याच्यावर काहीच विचार होत नाही. आता आयोगामार्फत काय होणार असं वाटतं? नाही ना, आयोगाने प्रत्येक आयोगाने निर्णय दिलेच आहे ना. मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा जाट समाजाचं आरक्षण असेल, प्रत्येकाने नाकारलं जाईल त्यांना ना. म्हणजे ते त्या समाजामध्ये त्या ओबीसीच्या कॅटेगरीमध्ये बसतच नाही. बापट आयोगाने स्पष्ट सांगितलंय, घेतलंय. बापट आयोगावर विचार करायला तयार नाही विनोद पाटील. हे बघा कोकरे साहेब, अतिशय चुकीची मांडणी आपण या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीत करताय. कधीही मराठा समाजाने अशी मागणी केली नाही की अमुकचं कमी करा, तमुकचं कमी करा, ओबीसीचं रद्द करा. आम्ही स्वतंत्र आरक्षण आम्ही राज्य सरकारकडे मागितलं आहे, हा एक क्रमांकाचा मुद्दा. आणि आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की हा जो काही आज आयोग नेमला, हा आयोग जर आम्ही स्वागत करत असतो तर आम्ही यांच्यासाठी टाईम बाउंडिंगचा प्रोग्राम मागतोय. असे भरपूर आयोग आले, भरपूर ठराव झाले, आम्हाला टाईम बाउंडिंग प्रोग्राम पाहिजे की किती दिवसामध्ये याची शिफारसी लागू होतील. आणि 2 नंबरचा मुद्दा, आपण जे वारंवार सांगताय की हा आयोग झाला, तो आयोग झाला. बापट आयोगाने काय केलं, 12 वर्ष लावले, 12 वर्षानंतर आम्हाला कळवलं की आता आम्ही काही करू शकत नाही, मला वेळ नाही. प्रश्न असा आहे की आयोगामध्ये ज्या ज्या लोकांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं सर्वांनी राजकारण केलं. आणि मराठा समाजाचा का तुम्ही इतका द्वेष करता, कशासाठी द्वेष करता? मराठा समाजाची कुठली कृती तुम्हाला ओबीसी समाजाच्या विरोधात दिसली? अहो, आमची जर तुम्ही आजची आर्थिक परिस्थिती बघितली, आता तुम्ही आर्थिक परिस्थिती जर बोलाल, तुम्ही म्हणणार कारखानदारी आहे. मला एक सांगा
की ओबीसी समाजाची एक नेते माननीय छगनरावजी भुजबळ यांची संपत्ती सगळ्या देशाने बघितली, तर म्हणजे सगळे माळी समाज हा श्रीमंत झाला का? असं नाही आहे. प्रत्येक समाजामध्ये 1-2% असतो. आता मुंबईला आपण जिथं बसलो इथं अनिल अंबानी आहे, म्हणजे पूर्ण गुजराती मारवाडी गुजराती सगळा समाज श्रीमंत झाला का? असं नसतं. प्रत्येक समाजामध्ये एक अपवाद असतो. त्यामुळे कृपया करून आपण मराठा समाजाला देऊ नका, अशी द्वेषाची भावना समाजामध्ये पेरू नका. आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, ते मिळणार आहे. मी येतो संजय तुमच्याकडे. आम्ही मागणी ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याला विरोध केलाय, मराठा समाज आरक्षणाला नाही, परंतु दुर्दैवाने मराठा समाज आरक्षण मागत नाही, स्वतःच ओबीसी करून घेत आहे, म्हणून आमचा विरोध आहे. आम्ही कधीही म्हटलेलं नाही की आम्हाला याच्यात द्या त्याच्यात द्या. आम्ही म्हटलो आम्हाला आरक्षण द्या. तो राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा विषय, कशामध्ये आरक्षण द्यायचं, आणि तो आम्हाला घटनेने अधिकार दिला आहे. आम्ही मागासलेले आहोत, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहोत, सामाजिकरित्या मागासलेले आहोत. आम्हाला आरक्षण मिळणारच आणि आम्ही हक्काचं आरक्षण घेणार. राजेंद्रजी, आता जशाप्रमाणे विनोदराव पाटील म्हणले आणि कोकरे साहेब म्हणले, याच्या दोघांमध्ये थोडी तफावत होते. कुठल्याही ओबीसीनी विनोद पाटील साहेब मराठाला आरक्षण देऊ नका असं म्हणलेलं नाही. आपण ज्या नेत्याचं नाव घेतलं छगन भुजबळ, त्यांच्या कार्यक्रमाला इथं दादरच्या याच्यामध्ये मी स्वतः होतो. आमची मागणी आहे, मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत, आम्ही मराठा समाजाबरोबर राहतो, सातत्यानं बघितलेले. फक्त मागणी ओबीसी लोकांची एवढीच होती की आमचा ज्या आरक्षणाचा टक्का आहे तो त्याच्यामध्ये कमी न करता तुम्हाला वेगळ्या प्रकारे आरक्षण दिले गेले पाहिजे, हीच मागणी ओबीसीची आहे. कुठल्याही जातीवर अन्याय करा अशी काही नाही की बाबा आज परिस्थिती जर बघितली तर मराठीची परिस्थितीच आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे 2-4 घराणे पुढे गेले असतील आणि परिस्थिती आज ज्या आयोगाचं नेमलं गेलेलं आहे. राजेंद्री, मला याच्यामध्ये काहीतरी राजकीय डाव वाटतो. सातत्यानं भाजप सरकारचा डाव नेहमी काहीतरी घोषणा करत असतात आणि निवडणुका जवळ आली की हे प्रकार होत असतो आणि अशा प्रकारचं काम करतं. आता मला हे 2.5 वर्षाच्या पूर्वीच्या आजच्या दिनसारखं या आयोगाचं होईल असं होतंय की काय, अशी वाटायची परिस्थिती. जर यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, कुठलं आम्ही अडचण केली होती? महाराष्ट्र शासनानं कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करायला वेळ केला, विनोदरावांनी स्वतंत्र केली. यांची नियत मला वाटत नाही द्यायची. खरं म्हणजे भाजप तर अतिशय आरक्षणाच्या विरोधात आहे. हा नवीनच काहीतरी लोकांचं दिशाभूल करण्याचं काम असेल असं मला वाटते. आणि विनोदराव म्हणतात तसं जर हा आयोग नेमला आणि टाईम बॉन्ड प्रोग्राम नाही केला तर हे एक निवडणूक याच्या माध्यमातून काढतील, अशा प्रकारचं काम दिसतंय असं मला वाटते. यांनी जरी कोकरे साहेबांनी रागारागामध्ये त्याचा निषेध केला असेल तर खरंच जर यांची जर उद्देश चांगला असेल तर मी त्याचं स्वागत करेन. पण याच्या पाठीमागे जर वेगळा प्रकार दडला असेल, दाखवायचं एक खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशा प्रकारचं जर याच्या पाठीमागे जर असेल, कारण याचं धोरण जे आहे आज घटनात्मकदृष्ट्या दर्जा दिला म्हणतात, मग एखाद्या जातीला नव्याने काढायचं किंवा घालायचं हे जर असतं तर यापूर्वी आता सातत्यानं माननीय पंतप्रधानांनी सोलापूरच्या निवडणुकीमध्ये आमच्या धनगर समाजाला आश्वासित केलं होतं की आमचं सरकार येऊ द्या, जुन्या सरकारनं तुमचं काही सुद्धा केलं नाही. हे पंतप्रधानांचे उद्गार आहेत सोलापूरचे. मुख्यमंत्र्यांनी तुमच्या नेत्यांचं उपोषण सोडलं होतं मुख्यमंत्री व्हायच्या आधी. मुख्यमंत्र्यांचं एका पहिल्या कॅबिनेटमध्ये घेऊ उपोषण सोडलं, बारामतीत न बोलवता आले, लोकांना सांगितलं तुमच्या मतावर आम्हाला सत्तेत आलं, सत्तेत येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ. त्याचा पुन्हा आम्ही विजय मेळावा ठेवला नागपूरला, मी स्वतः हजर होतो जरी पक्षाचा नव्हतो तरी. तिथं त्यांनी सांगितलं की मी 15 दिवसात ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेतो. ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला. आता कुठे टीसची नियुक्ती केली, जिला 3 टप्पे केले, 1917 पर्यंत अहवाल यावा, पुन्हा त्या टीसने एखादा वर्ष वाढवतात. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी यांना निवडणूक जिंकण्यासाठी हे गांजर दाखवतात. परवाचं जसं आम्ही याने गाजर दाखवलं ना, जसं त्याच्यामध्ये बजेटमध्ये गाजर, तसं हे सर्व समाजाला गाजर दाव. विनोदराव, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका अतिशय ओबीसीची आहे. आमचा कुठेही ओबीसी मराठा समाजाला आरक्षणाला विरोध नाही, परंतु सगळ्यांना बरोबरीचं स्थान असलं पाहिजे. जे आज याच्यापूर्वी यांनी एकच मिनिट संपतो, कालेरकरांनी एवढं मोठं लिहिलं होतं आणि शेवटी एक ओळ लिहून कालेकराचा आयोगाचा काही फायदा झाला नाही. मग तसा जर या उद्या आयोगाचं झालं, फक्त टाइम बॉन्ड केली, उद्या नवीन सरकार बद्दल पुन्हा एखादा घटना, पुन्हा हे सगळे अहवाल पेंडिंग राहतील. मी येतो तुमच्याकडे विनोद, येतो. गणेश हाके, हे जे सगळे आक्षेप उपस्थित केले गेलेत आयोगाचं काम सुरू होण्यापूर्वीच, काय सांगाल याच्यावरती? सरकारची भूमिका यात काय असणार आहे? काय की प्रत्येक गोष्टीचं निर्णयाकडे राजकीय हेतूनं पाहणं आणि त्याच्यावरती टीका करणं, मला असं वाटतं हे योग्य होणार नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निर्णय आहे.
आणि अत्यंत जी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची जी व्याप्ती होती ती व्याप्ती अत्यंत वाढवून त्याला एक संविधानिक दर्जा देऊन यापुढे या संबंधामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये संशोधन करण्यासाठी एक सक्षम अशा स्वरूपाचा आयोग देऊन फार मोठे उपकार जे मागासलेले मागासवर्गीय लोक आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्यांच्यावरती या सरकारनं फार मोठे म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मी उपकार हा शब्द नाही वापरला. राष्ट्रीय आयोगाला तो अधिकार आहेच की. तुम्हाला मी सांगितलं नाही मी उपकार हा नाही ऐकून या वडकुते साहेब मी तुम्हाला नाही वडकुते साहेब थोडासा आपण इतिहास नाही ऐका जरा सरकार उपकार करत थोडंसं आपण या सगळ्या तुमचा शब्द परत घ्या हाके साहेब. उपकार नाही म्हणजे मराठ्यांवर उपकार आहे का? म्हणजे मराठ्यांवर उपकार करणार का आपण? तुम्हाला फक्त दुरुस्त करायचं चुकीचं बोलू नका. मी काय बोलायला लागलो तुम्हाला मी बोललो का उपकार हा शब्द ऐका उपकार गणेश हाके त्यांचं म्हणणं आहे उपकार म्हणजे काय सरकार कर्तव्य करतं की उपकार करतं लोकांवर हे याचं स्पष्टीकरण द्या. सरकार कर्तव्य करतं की उपकार करतं? चुकीचं जाऊ नये म्हणून बोलायलो आम्ही. आपल्याकडून चुकीचं चाललंय जरा. जनतेवर उपकार कोणी करत नसतं. जनतेच्या मतावर राज्यकारभार हा शब्द मी वापरला नाही. तुम्हाला मी सांगितलं ना हा ते आयला देवीच्या राजवटीत झालेलं आहे. आपण त्यांच्या वंशज आहात. बोला तुमचं झालं का बोलून? झालं का वडकुते बोलून झालं का तुमचं? गणेश हाके त्यांचं म्हणणं बरोबर आहे. दुरुस्ती करा. झालं असेल कर्तव्य की उपकार? दुरुस्ती करण्यासाठी बोललो. हाके साहेब तुम्ही आदरणीय नेते आहेत आमचे. तुमच्याकडून चुकीचं होऊ नये. उपकार हा शब्द वापरला नाही. एक सतत चांगली भावना आहे. चुकीचं आमच्या नेत्याकडून जाऊ नये. बघा हुंजेजी मी शब्द नाही गणेश हाके तुम्ही हा शब्द हुंजेजी मी उपकार हा शब्द वापरलाच नाही. तुम्ही हा शब्द गणेश हाके एक मिनिट विनोद पाटील एक मिनिट. गणेश हाके सगळा महाराष्ट्र बघतोय आपल्याला ही चर्चा ऐकतोय. तुम्ही हा शब्द वापरला. आता फिरू नका त्याच्यावर काय ते तुमचं स्पष्टीकरण द्या. महाराष्ट्र तुम्हाला मला सगळ्यांना बघतोय. मी उपकार हा शब्द मी तुम्हाला उपकार हा शब्द उपकार म्हणत नाही. मी काय म्हटलं तुम्हाला की याच्यावरती हा फार मोठा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निर्णय असं म्हटलं शब्द वापरला. नियोजन आयोग काढून नीती आयोग केला त्यावेळेला देखील सरकार म्हणत होता ऐतिहासिक निर्णय आणि आता तुम्ही नाही वापरला. गणेश हाके पहिले उपकार गणेश हाके तुम्ही तो शब्द वापरला मान्य करा. नाही तुम्ही काढा मला तुम्ही मला क्लिप रिपीट दाखवा. मी उपकार हा शब्द उपकार मी करत नाही. उलट ही एक फार मोठा ऐतिहासिक निर्णय असा शब्द वापरला. ठीक आहे. आता लाईव्ह आणि दोन गोष्टी ऐका गणेश हाके शो लाईव्ह चालू आहे त्यामुळे मध्येच मला कट करून तुम्हाला रिपीट दाखवता येणार नाही. ब्रेक नंतर जरूर ऐकू आपण. तुमच्या मुद्द्यावर या. नाही बघा नाही जरूर मला नाही दाखवा. मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला मी ते सांगितलं की मी तो शब्द न वापरता तुम्हाला सांगितलं मी असं करत नाही. ही एक फार मोठा ऐतिहासिक निर्णय हा शब्द वापरला. दोन गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक निर्णयाचं राजकारण कोणीही मला असं करू नये. थोडंसं मागे जाऊयात आपण. जे आता वडकुते साहेब म्हणाले जे विनोद पाटील जे म्हणाले माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीचा एखाद्या गोष्टीचा शब्दछल करत बसण्यापेक्षा थोडासा आपण इतिहासाच्या मागे जाऊयात. घटनेच्या 340 कलमान्वये त्याच्यात तरतूद अशा स्वरूपाची करण्यात आलेली होती की ज्या यानंतर सुद्धा केंद्राला म्हणजे संघ राज्याला किंवा राज्य सरकारला ज्या गोष्टीच्या संदर्भामध्ये जे शैक्षणिक दृष्ट्या राजकीय सामाजिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत याच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचा स्वतंत्र आयोग नेमता येईल आणि नेमून त्याच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी काही गोष्टी करता येतील अशा स्वरूपाची 340च्या कलमान्वये तरतूद केली. त्यानुसार मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी घटनेमध्ये तरतूद असून सुद्धा SC STच्या आयोगाच्या पलीकडे हे जे पूर्वीचे लोक सत्तेवर होते त्यांनी ते कुठल्याही पद्धतीची कार्यवाही केलेली नव्हती. घटनेमध्ये तरतूद असून सुद्धा त्याला VP सिंगासारख्या पंतप्रधान यावा लागला. त्यांनी मंडल आयोगाचे शिफारशी स्वीकारल्या आणि 1992 साली जो मंडल याच्या पूर्वीचे कालेलकर आयोग असतील बाकी आणि एक दोन आयोग त्याच्या पूर्वी होऊन गेले होते पण त्याच्या कुठल्याही शिफारसी या पूर्वीच्या जे काही काँग्रेस म्हणजे काँग्रेसची सरकार देशामध्ये होती त्यांनी त्या स्वीकारलेल्या नव्हत्या. 30 सरकार येऊन 2.5 वर्ष झालं पाहावी लागली ह्या राज्यात. ऐका हाके साहेब राज्यात तुमचं सरकार येऊन 2.5 वर्ष झालं. एखादी शिफारस का केली नाही अजून? ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातली मराठा समाजाने आंदोलन केली त्याच्या संदर्भातली या आयोगाची आपण वाट बघत होता का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. नाही हुंजेजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ना. मी आयोगाची वाट पाहत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो तुम्हाला की मुळात या मागची भूमिका आपण लक्षात घ्या. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या म्हणजे 52% आरक्षणाच्या ज्या काही जे त्यांनी शिफारस केलेली होती त्या शिफारशीच्या 52% जाती आहेत असं सांगून 27%चं आरक्षण त्यावेळेला मंडल आयोगामुळे या देशातल्या जे ज्याला ओबीसी म्हणतो त्याला आपण त्या ओबीसी वर्गाला मिळाल्या होत्या.
पण अजूनही त्या काय असतं, एखादा आयोग परिपूर्णपणे त्या गोष्टीचा अभ्यास किंवा त्यातून काही गोष्टी राहिलेल्या असतील तर त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये पुन्हा समावेश करता यावा. काही गोष्टी आयोगाने केलेल्या गोष्टीचं पुन्हा कधीतरी पुनर्निरीक्षणही केलं जावं या उद्देशानं आता या एरणीवरती आता देशामध्ये ज्या पद्धतीच्या आरक्षणाच्या विविध जातीकडून मागणी केली जाते आहे, मग जाट असेल, मराठा आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण, विविध जातीकडून अशा स्वरूपाच्या आरक्षणाची मागणी केली जाते. या पार्श्वभूमीवरती त्या संविधानिक स्वरूपात घटनात्मक स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला बेस देण्यासाठी अशा स्वरूपाच्या आयोगाची स्थापना, सक्षम स्वरूपाचा आयोग स्थापन करण्याची गरज होती आणि ते मला वाटतं की या केंद्र सरकारनं हा निर्णय घेऊन तो आयोग स्थापन केलेला आहे. ठीक आहे, आता ही चर्चा मला पुढे न्यायची, वस्तुस्थिती आहे, जी खरी परिस्थिती आहे. मी एक ब्रेक घेतो, ब्रेक नंतर परत येतो गणेश हाके तुमच्याकडे. आणि 2 मुद्दे ब्रेक नंतर महत्वाचे घ्यायचे आहेत की इतर मागासवर्ग ज्या जाती आहेत, सगळ्या जे समाज आहेत, यांचा आरक्षण वगळून हे नवीन ओबीसीतलं आरक्षण कसं निर्माण करणार, आणि जर द्यायचं असेल तर मग ओबीसीच्या आरक्षणातला टक्का हा विभागणार कसा. 2 मुद्दे ब्रेक नंतर चर्चा करू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय नवीन ओबीसी आयोग जो केंद्र सरकारने स्थापनेचा निर्णय घेतला आणि त्याला एक घटनात्मक दर्जा दिलाय. पण गणेश हाके, मगाशी तुम्ही जे म्हणालात की असं मी बोललोच नाही, आपण ते नेमकं तुम्ही काय बोलला होता, कारण आपलं बोलणं झालं होतं, माझं कर्तव्य म्हणून ते दाखवणं गरजेचं आहे, प्रेक्षकांना ते समोर मांडणं गरजेचं आहे. ते मांडूया, त्याच्याविषयीचं स्पष्टीकरण तुमचं घेतो आणि पुढे चर्चेला जाऊ. काय की प्रत्येक गोष्टीचं निर्णयाकडे राजकीय हेतून पाहणं आणि त्याच्यावरती टीका करणं मला असं वाटतं ही योग्य होणार नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निर्णय आहे आणि अत्यंत जी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची जी व्याप्ती ती व्याप्ती अत्यंत वाढवून त्याला एक संविधानिक दर्जा देऊन यापुढे या संबंधामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये संशोधन करण्यासाठी एक सक्षम अशा स्वरूपाचा आयोग देऊन फार मोठे उपकार जे मागासलेले मागासवर्गीय लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्यांच्यावरती या सरकारनं फार मोठे म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. गणेश हाके, आता बोला. राईट, ठीक आहे. हा उपकार हा शब्द म्हणजे माझ्या याच्यातून चुकून गेला असेल, माफी मागा, मराठा समाजाची माफी मागा. हाके साहेब, पहिले फार मोठा ऐतिहासिक अशा स्वरूपाच्या नाही, पहिले माफी मागा आपण, आमच्या समाज बांधवांची माफी मागा. उपकार म्हणजे काय असं वाटतं की नाही नाही कशासाठी पण मराठा समाजाबद्दल काही अपशब्द वापरलेत काय? सरकार सुद्धा कर्तव्य म्हणून सरकारने म्हटलं असतं आम्ही मान्य करू, सरकारचं हे कर्तव्य. नाही मी सांगितलं, हो सरकारचं मी सांगितलं ना तुम्हाला की बघा उपकाराबद्दल बोलावं साहेब, माफी मागता का नाही उपकाराबद्दल समाजाची? सरकार नाही मराठा समाजाच्या बद्दल मी कुठलाही कोणाबद्दल अपशब्द वापरलेला नाही, मी माफी मागणार नाही. उपकार करणार का तुम्ही? म्हणजे आम्हाला तुम्ही काय गडी समजताय का? मराठा समाज हा काय गडी का गडी शेतात काम करणारा? उपकार केले म्हणजे कोणावर उपकार केले? माफी मागा. पण हा आयोग काय मराठा समाजासाठी स्थापन केलाय का? मग मान्य करा, मग मान्य करा. एक मिनिट म्हणजे भाजप मान्य करते का हा आयोग मराठ्यांसाठी नाहीये? साहेब बघा, यांनी मान्य केलं हा आयोग मराठ्यांसाठी नाही. हेच आम्ही सांगतो, हा आयोग मराठ्यांसाठी नाहीये. दिशाभूल करू नका. सांगा बघा, तुमच्या चॅनलवर ते म्हणताय हा आयोग काय मराठ्यांसाठी का? मग आयोग त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आयोग नेमका कुणासाठी आहे? मग मराठ्यांसाठी नाही तर सांगा हा आयोग मराठ्यांसाठी आहे. विनोद पाटील मी मला पुन्हा रिपीट करतो, हा आयोग एकट्या मराठा समाजासाठी नाही. म्हणजे मराठ्यांसाठी नाहीच का? जे मागासवर्गीय आहे, जे आर्थिक दृष्ट्या दुबळे आहेत त्यांच्यासाठी आहे. आम्ही मराठा समाज आर्थिकरित्या मागासलेला आहे. हाके साहेब, मराठा समाज आर्थिकरित्या मागासलेला आहे. प्रत्येक गोष्टीला पहिले त्यांनी माफी मागावी या त्यांच्या वक्तव्याबद्दल. हाके साहेब, पहिली गोष्ट तुम्ही सुरुवातच करता अशी की कोणी राजकारण याचं ऐका ना, बोलू द्या. आता तुम्ही संपू. याचं राजकारण जर केलं असतं तर मी प्रथमतः म्हणलं असतं की हा आयोग कशामुळे स्थापन झाला तुम्हाला माहित आहे? ओबीसीच्या कमिटीने शिफारस केली, ज्याच्यामध्ये सातव होते, महात्मे होते, आता भरतकुमार राऊत होते. ओबीसीच्या खासदारांनी, सर्वपक्षीय खासदारांनी ओबीसीच्या लोकांसाठी जागा भरल्या जात नाही 27%. त्यांचं शिक्षण बरोबर नाही, त्यांना शैक्षणिक मिळत नाही. ह्या बऱ्याच गव्हर्नमेंटच्या सवलती ज्या 27%ला लागू आहेत
त्या सुद्धा सरकारकडून अंमलात येत नाहीत. त्याच्यासाठी हा आयोग निघाला. त्याच्यात अजून 3 शिफारशी आहेत. त्याच्यामध्ये केंद्राने ओबीसी महामंडळ स्थापन करावं ही मागणी सुद्धा आहे. का केली नाही ती? त्याच्यानंतर जनगणना करावी ही आहे. त्याच्यानंतर ओबीसीसाठी बजेट द्यावं. हा वैज्ञानिक दर्जा तुमचा घटनात्मक दर्जा केव्हा लागू होईल? त्या ओबीसीसाठी पैशाची तरतूद केली तर, नाही तर बिन पैशाचं कुठल्या ओबीसीची उन्नती करू शकत नाहीत. निवडणुकीला तुम्ही गाजर दाखवून फायदा घेऊ शकता, परंतु हे बीजेपीचं नेहमी हे धोरण आहे. गाजर दाखवायचं, घोषणा करायची, 2.5 वर्षात एक तरी केलेली घोषणा, तुमचा वचननामा, जाहीरनामा याच्यातले एक तरी पाऊल उचललं कुठल्या समाजाचं? ना मराठाचं उचललं. मुसलमानाचं त्या कोर्टातून दिलं होतं. मुसलमानाचं कोर्टातून मान्य केलेलं आहे. आयोगावरती चर्चा करा ना. एक मिनिट थांबा. गणेश हाके, एक मिनिट रामरावजी, एक मिनिट. गणेश हाके ऐका, दुसऱ्या गोष्टी कशाला करता? ऐका, आयोगावरती बोला ना. गणेश हाके ऐका, आयोगावर जर बोलायचं असेल, माझं ऐका ना, त्याच्यावरच बोलतो मी. बीजेपीच्या ऐका ऐका, त्याच्यावरच बोलतो. एक मिनिट ऐकून घ्या. आपल्याला ऐका, त्याच्यावरच आयोगावर बोला ना. ऐकून घ्या. आयोगावरच बोलतो. जर आज संजय भोकरे येतो, मी संजय भोकरे एकच मिनिट येतो. बंद झाली. संजय भोकरे एक मिनिट महामंडळ स्थापना येतो. संजय भोकरे त्या मुद्द्याकडे येतो. संजय भोकरे मुद्द्याकडे येतो. जर आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला असेल तर त्या आयोगाचं प्रारूप गणेश हाके आपल्यापर्यंत तरी येऊन पोहोचलंय का? कसं काम करणार आहे आयोग आणि दिशा कशी असणार आहे? घटनात्मक दर्जा दिला मान्य आहे, संशोधन करणार आहे मान्य आहे, पण त्याचं प्रारूप काय? 2 गोष्टी तुम्हाला सांगतो आता. एक 2 गोष्टी आहे की ज्या ओबीसीच्या समितीनं ज्या पद्धतीची शिफारस केली की अशा स्वरूपाचा एक आयोग नेमला जावा सरकारनं, आणि त्या शिफारशीनुसार हा आयोग केंद्र सरकारने नेमण्याचा मंत्रिमंडळानं आज निर्णय घेतलेला आहे. प्रारूप काय त्याचा? स्वरूपाच्या संदर्भामध्ये तो निर्णय झाला कसा असावा, काय असावा याच्या नाही बघा. अशा स्वरूपाचा आयोग नेमावा, अशा स्वरूपाचा निर्णय झालेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आता त्याला एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, 3 सदस्य या पद्धतीची त्याची रचना असणार आहे. गणेश हाके तेच तर हे पाहुणे म्हणतात जे प्रत्येक समाजाचा त्याच्याविषयी काय बोलत नाहीये, अजून कशाचा पत्ता नाहीये, आपण राजकारण करतोय. संजय भोकरे, मी येतो विनोद पाटील. संजय भोकरे, बीजेपी सरकार आहे ना हे दिशाभूल करते संपूर्ण ओबीसी समाजाचं. गणेश हाके एक मिनिट गणेश हाके बोला. संजय भोकरे, कारण महाराष्ट्रामध्ये बघा स्वतंत्र मंडळ स्थापलं, महामंडळ, परंतु ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पण झाली आहे, तिथे काही बोलत नाही. ओबीसी वसतिगृह आहे, तिथे काही बोलत नाही. फक्त गाजर दाखवण्याचा ओबीसी समाजाला एक कलमी कार्यक्रम हे बीजेपी सरकार करताय. आता तुम्हाला सांगतो धनगर समाजाला अक्षरशः फसवलेलं आहे या बीजेपी सरकारने. कारण धनगर समाजाने आरक्षण मागितलेलं नाहीये. धनगर समाजाने काय सांगितलं? एसटीचं अंमलबजावणी करा. धनगर जात महाराष्ट्रात हाच नाहीये, कुठली दाखवा. जर बघितलं नागपूरमध्ये, विदर्भामध्ये धनगरांना पूर्व आरक्षण होतं, महाराष्ट्रात आल्यावर बिचारांना आरक्षण केलं. गोव्यामध्ये धनगरांना आरक्षण आहे, तो जर महाराष्ट्रात आला असतं तिकडच्या आमच्या गोव्याच्या लोकांना आरक्षण मिळालं नसतं. म्हणजे बीजेपी सरकार आरक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण जाती समूहामध्ये कलह ठेवून आपला वैदिक धर्मीयाचा अजेंडा कसं वर्चस्व गाजेला हिंदू धर्मावरती वैदिक धर्माचं, हे एकमेव कलमी कार्यक्रम ह्या वैदिक धर्माचा बीजेपीच्या माध्यमातून. धनगर समाजाच्या बाबत सरकार काय बोलत नाही? बघा, धनगर समाजाच्या बाबतीत साधी गोष्ट आहे साहेब, फक्त स्पेलिंग मिस्टेक झाली. जसं बळीराम जाखडचं डी असते जाते, तसं धनगड आणि धनगर एकच जाते. महाराष्ट्रात कुठलीच जात नाही. फक्त एक ओळीची शिफारस केंद्र सरकारला करायची आणि ती दुरुस्ती करायची, एवढंच काय. ते सुद्धा पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेली गोष्ट आहे. आता हा आयोग आता नेमलाय, पण 2.5 वर्षापूर्वी कबूल केली. पण धनगर समाजाचा आदिवासी इंडेक्स तरी आहे का? 36 नंबर ज्या 47 जाती आदिवासी मध्ये त्या 36 नंबरवर धनगड ही अब्लिक ओरान ही जात आहे, आणि ओरान म्हणजे धनगर हे सांगितलेलं आहे. शॅम्पल सर्वे ऑफ इंडियाच्या मध्ये सुद्धा धनगर आले. महाराष्ट्रातल्या धनगर या जातीशी निगडीत आहे का? हा सगळं त्याच्याशी निगडीत आहे ना. आणि महाराष्ट्रात धनगर एक जात नाही. धनगर असेल ना, जर धनगरला कुठली जात दाखवा. एक कुटुंब सुद्धा, एक कुटुंब. आता शासनाचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये शासनानं सांगितलं, महाराष्ट्र शासनानं, धनगड हे एक कुटुंब आहे. म्हणजेच धनगर जात, धनगड आणि धनगड एकच आहे. ते सगळं हे करत नाही आणि हे राजकीय म्हणतात. आज आमची ओबीसीची जनगणना करा म्हणून आम्ही किती दिवस मागे राहिलो. म्हणजे राजकारण आम्हाला करायचं नाही, पण खरंच ओबीसीची यांच्यामध्ये मनामध्ये आहे का? यांचं तर आरक्षणालाच विरोध आहे. आणि म्हणून हा काहीतरी नवीन प्रकार करायचा आणि नव्यानं जाती काढता येतील, घालता येईल, कशा पद्धती करतील. पण मी येतो, मी विनोद पाटील तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे पण येतो. पण मला भारत को बारात तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे मगाशी आता हाके पण म्हणाले की मराठा समाजासाठी केवळ हा नवीन ओबीसी आयोग नाहीये,
त्यामुळं ज्या प्रकारे विनोद पाटील मगा मुद्दे मांडत होते, राज्यातला मराठा समाजाचा एकूण 32% हा समाज आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ओबीसीचं आरक्षण देत असताना ज्या ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये आधीच 8% आरक्षण एनटीसाठी वेगळं गेलेलं आहे, 19% आता उरलेलं आहे, याच्यातून टक्का देणार कसा काढून, तुम्हाला काय वाटतं? याच्यासाठी या कमिटीला आम्ही शिफारस केल्यामुळे सर्व आरक्षणांची एकदा पुनर्पाहणी करण्याची जबाबदारी आहे. आतापर्यंत जी आरक्षणं देण्यात आली त्याची पुनर्पाहणी करण्याची गरज आहे. ह्याचं कारण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी ते 50% जवळ पोचलेलं आहे. तामिळनाडूमध्ये तर 70% वर आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार 50% जास्त आरक्षण हे देता येत नाही. या स्थितीमध्ये ओबीसींना किती टक्के आरक्षण मिळेल आणि त्यांना जर मिळालं आरक्षण त्यातलं मराठा हा सर्वाधिक समाज असल्यामुळे त्यांना त्यातला किती हिस्सा मिळेल ह्याची पाहणी करावी लागेल. याचं कारण मराठा समाजाला जर का सर्वाधिक हिस्सा मिळाला तर त्यांच्यापेक्षाही खूप मागासलेले अशा अन्य जाती ज्या आहेत इतर मागास वर्गांमध्ये त्यांचं काय करायचं, त्यांना प्रतिनिधित्व कसं द्यायचं, त्यांची पर्सेंटेज कशी काढायची, टक्केवारी कशी ठरवायची, याचा सुद्धा एक शास्त्रशुद्ध नियमबद्ध अशा तऱ्हेचा एक विचार करावा लागेल. पण निश्चितच अशा तऱ्हेचं एक ॲटोनॉमस स्वायत्त बोर्ड स्थापन झाल्यामुळे मराठा समाजाच्या आशा निश्चितच अधिक पल्लवित झालेल्या आहेत आणि त्यांना याचा फायदा मिळो अशी सर्वांप्रमाणे माझी सुद्धा इच्छा आहे. मात्र त्यांचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, त्यांची बाजू कशी मांडली जाते, राज्य सरकार ती बाजू कशी मांडते, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे ते गेल्यानंतर केंद्र सरकार त्याच्यावर पुनर्विचार करून काय बाजू मांडतं याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. अगदी खरं आहे भारतकुमार, तुम्ही जसं म्हणालात. पण विनोद पाटील, हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा की जेव्हा सकाळी आयोगाच्या संदर्भातला निर्णय आला, जसं आता भारतकुमार म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण या आयोगाच्या मार्फत मिळालं पाहिजे, त्याचा विचार झाला पाहिजे, पण त्याची नेमकी संख्या, त्याचं प्रारूप कसं असेल, आरक्षण कसं द्यायचं याची शिफारस जोपर्यंत राज्य सरकार केंद्राकडे करणार नाही तोपर्यंत त्या बाबतीत मराठा समाजाला विचारात घेतलं असंही आत्ता आपल्याला म्हणता येणार नाही. मात्र काही नेत्यांनी तुमच्या सकाळी घाई केली की आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे सोयीचं झालंय, ही घाई करणं योग्य आहे का? मी आपल्याला जर स्पष्टपणे जर सांगायचं ठरलं तर परत एकदा लक्षात घ्या की मराठा आरक्षण हे न्यायालयात पेंडिंग आहे. बरोबर, हा त्याचा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की न्यायालयामध्ये राज्य सरकारने आपली बाजू मांडायची आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी फार वेळ झालेला आहे की मराठ्यांना दिलेल्या आरक्षण कसं योग्य. हा जो काही आयोग नेमला, ह्या आयोगाचा निश्चित आम्हाला फायदा होईल, त्याचं आम्ही पहिल्यांदा स्वागत केलं. परंतु न्यायालयामध्ये आमचं आरक्षण पेंडिंग असताना राज्य सरकार आम्हाला ओबीसीमध्ये टाकतं असेल की एक विशेष घटक म्हणून मराठा समाजाला काही दर्जा देऊ शकतं का, त्याची टक्केवारी वाढवू शकतं का आणि मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं का, हा प्रश्न आहे. ज्यांनी कोणी प्रतिक्रिया दिल्या ते फार ज्येष्ठ आहेत, म्हणजे माझ्या वया एवढं त्यांचं राजकारण आहे, परंतु कोणीही याचा गैरअर्थ करू नये. आणि हाके साहेबांनी तर आमची माफी मागितली नाही आणि बोलता बोलता ते ओघामध्ये आमच्यावर उपकार केले हे बोलले. पहिल्यांदा आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे आभार व्यक्त केले होते की तुम्ही पहिलं पाऊल उचललं, परंतु तेच म्हणले की उपकार केले. दुसऱ्यांदा तेच म्हणले की एकट्या मराठा समाजासाठी नाही. म्हणजे भाजपची नेमकी भूमिका काय ते हाके साहेब जर जबाबदार असतील तर त्यांनी द्यावी, कुठल्या जबाबदार व्यक्तीने भारतीय जनता पार्टीने द्यावी. मराठा समाजाचा नेमका प्रश्न काय, मागच्या वेळेस ज्यावेळेस आमचं आरक्षण लागू झालं होतं EBC आमच्या ज्या मुलांना सवलती मिळाल्या होत्या, किमान 4 ते 5 हजार मुलं महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट झाले होते, त्यांची मेरिट लिस्ट लागली होती, परंतु ते लोक आजही नोकरीपासून वंचित आहे. म्हणजे आम्ही फार मध्ये येऊन अडकलो आहे. आम्हाला न्यायालयीन लढाई जिंकावं लागेल आणि न्यायालयीन लढाई जर बाजूला ठेवायची असेल आणि राज्य सरकारने ठरवलं पाहिजे की आम्हाला ओबीसी टाकायचं का आमच्यासाठी एक वेगळं आरक्षण तयार करायचं. हा पूर्णतः राज्य सरकारचा अधिकार आहे आणि मी आपल्या मार्फत विनंती करतो राज्य सरकारला, हे आयोग जे आहे केंद्राचं याच्यामध्ये फरफटत न जाता आणि आदरणीय राऊत साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाची शिफारस कशा पद्धतीने, मांडणी कशा पद्धतीने होती, तर राज्य सरकारने आमच्यावर उपकार करावे हाके साहेबांच्या भाषेमध्ये आणि चांगली मांडणी मराठा समाजाची करावी, न्यायालयात चांगली बाजू मांडावी आणि आम्हाला आरक्षण द्यावं. उत्तर द्या. विनोद पाटील साहेब, आपण म्हणालात तर की भारतीय जनता पार्टीची भूमिका मराठा आरक्षणाच्या बद्दलची काय आहे आपण एक स्पष्ट करावं. पाटील साहेब, आपल्याला कल्पना असेल की सुरुवातीपासून आम्ही जेव्हा इथं या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही भारतीय जनता पार्टीची आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची जाहीर भूमिका होती. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी अनेक वेळेला या गोष्टीबद्दलचा उल्लेख केलेला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत यासाठी भारतीय जनता पार्टीने सुद्धा आग्रह धरला होता, पुढाकार घेतला होता. दुर्दैवानं ज्या घाईघाईनं गेल्या आघाडी सरकारनं निर्णय घेतला
आणि त्या निर्णय अत्यंत कोर्टामध्ये तो टिकू शकला नाही, कारण की ज्या पद्धतीनं तिथं त्यांनी प्लीड करायला पाहिजे होतं, म्हणणं मांडायला पाहिजे होतं, ते मांडू शकले नाहीत. त्यामुळं नीटपणे तिथं मांडल्यामुळं आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाला कोर्टाकडून आपल्याला स्थगिती मिळाली. आम्ही आता त्याच्यावरती नीट व्यवस्थितपणे स्वतंत्रपणे एक समिती स्थापन करू, त्याच्याबद्दलचा नीट अभ्यास करून संपूर्णपणे सोशो इकॉनॉमिक ज्या ज्या गोष्टी आरक्षणासाठी लागतात त्या सगळ्या गोष्टीचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. त्याचा एक निवडणुकीच्या आधीपर्यंत की आता 1 वर्ष पूर्ण करणार का? बघा, पुन्हा तेच करायचंय का मे 2019 पुन्हा तेच करायचं का? जे काँग्रेसनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलं तसं आम्हाला करायचं नाही. काँग्रेसने काय केलं म्हणून माझ्यासारखा मराठा तरुणांनी काँग्रेसला घरी पाठवलं, तुम्हाला सत्तेत आणलं, मतदान आम्हीच केलं ना. आमचं फक्त म्हणणं आहे हाके साहेब, आपल्याला टाइम बाउंडिंग द्या, टाइम बाउंडिंग सांगा की बाबा योग्य वेळ. मार्च 2017 विनोद पाटील चालू आहे. हाके साहेब सांगा की कधीपर्यंत या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आणि सगळ्यांना सगळा न्याय मिळणार. त्यांनी स्पष्ट सांगा इतके दिवसात टाइम बाउंडिंग प्रोग्राम करतो. आमची परत एकदा मागणी अशी, आणि कशा पद्धतीने आरक्षण देणार साहेब असे भरपूर आयोग महाराष्ट्राने बघितले. माझं जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा डबल आयोगाने काम केलंय. फक्त कशा पद्धतीने मराठ्यांना आरक्षण देणार, कशामधून देणार, व्यवस्थित स्वतंत्र यंत्रणा करणार का, कसं देणार हे सांगा. केंद्र सरकारने खरं म्हणजे हे जर सर्व प्रश्न सोडवायचे असतील, 1 मिनिट केंद्र सरकारने हे जर सर्व प्रश्न सोडवायचे असतील प्रत्येक आरक्षणचा, तर जातीने जनगणना मराठ्यांची पण करा, ओबीसीची करा, सर्वांची जातीने जनगणना करा. कारण जातीने जनगणना म्हणजे काय, फक्त त्यांचं वास्तववादी रूप असतं. म्हणजे त्यांची निश्चित लोकसंख्या आपण जर बघितलं 1 ते 11 म्हणजे 12वा पंचवार्षिक योजना झाला, 1 ते 11 पंचवार्षिक योजनेने काय सांगितलं आहे की ओबीसींची जातीय जनगणना झाली नसल्या कारणाने त्यांच्या आर्थिक विकासासाठी, त्यांच्यासाठी वास्तववादी विकास करण्यासाठी आपल्याला आर्थिक धोरण राबवता येत नाही. तर आमचं असं मत आहे की जातीय जनगणना करा, म्हणजे निश्चित लोकसंख्या कळेल, किती बेरोजगार आहे, किती रोजगार आहेत, किती बजेटची तरतूद होईल, किती त्यांच्या साक्षर आहे, किती निरक्षर आहेत, प्लस त्यांच्याबरोबर त्यांना जीवनावश्यक नागरी सुविधा मिळतात की नाही, त्यांचा मानव विकास निर्देशांक काय आहे, किती लोक विचारात घेतात, दारिद्र्य रेषेची स्थिती काय, ह्याला काय विरोध करता मी जातीय जनगणनेला? समजू दे ना, मराठ्यांची किती आहे, ओबीसीची किती आहे, ब्राह्मणांची किती आहे, हे सर्व झालं ना तर खरं स्वरूप कळेल, लोकांसमोर येतील. यांचे गरीब, यांचे जमीनदार किती आहेत, वतनदार किती, सर्व समोर येईल ना, दूध का दूध पाणी होईल. परंतु केंद्र सरकार हे करत नाहीये. का नाही करत केंद्र सरकार? हे राज्य आता नवीन आयोग का नेमतात आहे? आयोग आहेच ना पहिला राष्ट्रीय मार्ग आयोग, त्याला पण घटनात्मक दर्जा आहे. बरोबर, घटना उद्ध्वस्त करण्याचा कट कारस्थान ह्याच्या माध्यमातून बीजेपी सरकार करत आहे. माझा वेळ संपला. 30 सेकंदात गणेश हाके, 30 सेकंद फक्त, वेळ संपलाय. राजेंद्र, हा आयोग आता मला सांगतो की हे सगळं जे आता ज्यांनी काही विवेचन केलं ते अर्धवटपणे, म्हणजे थोडस त्यांची माहिती नसल्यामुळे केलेली आहे. ज्या पद्धतीने आयोगाची रचना करण्यात आली तुम्हाला जे करता नाही आलं, वडकुते साहेब, तुम्हाला जे काही करताना आणि 70 वर्षामध्ये तुम्हाला करता नाही आलं, सरकार करतंय. किती वर्ष सांगणार तुम्ही? 2.5 वर्षातून हेच सांगताय. लोकांना दिलेले आश्वासन करा, आम्ही काय केलं ते भोगतोय आम्ही. ते तुम्ही भोगू नये म्हणून तुम्हाला आम्ही सांगायलो. तुमच्यावरती वेळ येऊ नये, पुन्हा आम्हाला तिथे जाऊन बसायची वेळ येऊ नये. अलर्ट करतात तुम्हाला हे करायला, सावध करायलो. आणि तुम्ही मराठ्याचा सांगितलं, तुम्ही कोर्टाची भाषा सांगितली, मुस्लिमाला कोर्टाला दिलं नव्हतं का? कोर्टाची भाषा बोलायला तुम्ही मराठीचं घाई तुम्ही कोर्टामध्ये कोर्टामध्ये तुम्हाला एवढा वेळ लागतो का? दाखल करायच्या कोर्टामध्ये दाखल करायला मराठा समाजाला वेळ संपला. वेळ संपलाय. घटनेच्या चौकटीत बसून आम्हाला आरक्षण द्यायचंय, धनगरांना आरक्षण द्यायचंय, मराठा समाजाला पण आरक्षण द्यायचंय. पण ते देत असताना घटनेच्या चौकटीत बसून त्यांना कोर्टामध्ये कोणी चॅलेंज करू शकणार नाही, त्यांना कोणी विरोध करू शकणार नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी घटनात्मक दृष्ट्या करून आम्ही देणार आहोत. ठीक आहे. ही चर्चा अशी सुरू राहील, याला पूर्ण मिळणार नाही जोपर्यंत धोरण स्पष्ट होणार नाही. खरं तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. हा सगळा सरकारचा प्रकार आयोग स्थापन करणं, चर्चा करत राहणं म्हणजे उन्हाळ्यात दिसणाऱ्या मृगजळासारखं आहे.
समोर दाखवायचं, जवळ गेलं तर म्हणायचं पाणी होतं, पण उन्हाळा असल्यामुळं बाष्पीभवन झालं आणि ते उडून गेलं. हे निवडणूक येईपर्यंत असाच कार्यक्रम सुरू राहणार आहे. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. आरक्षण मिळेल की नाही याची शाश्वती मात्र देता येत नाही. हे राजकारणातलं खरं गीम आहे. आणि इथंच सगळी पाणी मुरतं, आपण जे मराठीत म्हणतो ते पाणी दिसत नाही पण मृगजळातून मुरत राहतं. हे वस्तुस्थिती. इथंच थांबू. बघताय.